विहिरीत यारी कोसळून एकाचा मृत्यू. तासगाव धामणी येथील घटना. 5 कामगार जखमी, दोघांवर गुन्हा. धामणी तालुका तासगाव येथे विहीर खोदाईचं काम सुरू असताना यारी अंगावर पडून महादेव आत्माराम पाटील वय वर्ष 65 राहणार धामणी या कामगाराचा मृत्यू झाला, तर अन्य 5 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिनांक 19 मे रोजी घडलेल्या या घटनेबाबत शुक्रवार दिनांक 29 रोजी रात्री उशिरा तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी बबन आत्माराम पाटील वय वर्ष 65 राहणार धामणी यांनी फिर्याद दिली. या घटनेत संजय जनार्दन शिंदे, धनाजी दशरथ पाटील, मोहन पांडुरंग पाटील, उमेश प्रल्हाद पाटील, विक्रम बाबुराव गुरव सर्व राहणार धामणी हे 5 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विनोद संपत सुर्वे आणि विजय अकराम पाटील दोघे राहणार धामणी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धामणी येथे ज्ञानेश्वर प्रभाकर पाटील यांच्या शेतात विहीर खोदाईचं काम सुरू आहे. विहिरीतील माती आणि कचरा बाहेर काढण्यासाठी येथे यारी बसवण्यात आली आहे. या कामासाठी महादेव पाटील यांच्यासह संजय शिंदे, धनाजी पाटील, मोहन वाटवे, उमेश पाटील आणि विक्रम गुरव हे सर्वजण विहिरीत उतरले होते. विहिरीच्या वर यारी चालवण्याचं काम विनोद सुर्वे आणि विजय पाटील हे करत होते. यारीचं काम सुरू असताना खाली काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचं समोर आले. यारी व्यवस्थित न हाताळल्याने तिचा लोखंडी डबा विहिरीतून वर आल्यानंतर अचानक वेगाने पुन्हा विहिरीत जाऊन कोसळला. या डब्याखाली सापडल्याने महादेव पाटील गंभीर जखमी झाले, तर इतर 5 जणांना मोठी दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना विहिरीतून बाहेर काढले आणि उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान महादेव पाटील यांचा मृत्यू झाला. इतर 5 जखमींवर उपचार सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.